लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या जवळपास 20 ते 30 लाख महिला जे आहे लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी 30 ते 35 लाख महिलांचे अर्ज जे आहे बाजूला काढण्यात येणार आहे। त्यापैकी 10,000 महिला जे आहे ह्या पुण्यामधून अपात्र ठरण्यात आलेले आहे। एकट्या पुणे शहरामधून 10,000 महिला, तर तुम्ही विचार करू शकता अख्ख्या आपल्या महाराष्ट्रामधून किती महिला हे अपात्र होणार आहे। त्याचमधून आकडा समोर येतोय की जवळपास 30 ते 35 लाख महिला जे आहे या योजनेमधून आता बाद होणार आहे। या यादीमध्ये तुमचे नाव आहे का हे नक्की चेक करा। त्यासाठी सरकारने काही अटी देखील सांगितल्या होत्या, मात्र ज्या महिलांनी ते अटी पालन केले नाही त्या महिलांवरती आता कारवाई देखील होणार आहे। खूप साऱ्या महिलांवरती FIR दाखल सुद्धा झालेले आहेत आणि काही पुण्यामधील महिलांमध्ये 10,000 महिला अशा होत्या त्यांना आता या योजनेमधून जे आहे वगळण्यात आलेलं आहे आणि यानंतर त्या महिलांना आता कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार नाही आहे। तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, या दोन अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहे। जर तुम्ही या दोन अटीमध्ये बसत असाल तर तुम्ही देखील तुमचा अर्ज मागे घेऊ शकता, अन्यथा तुमच्यावरती देखील FIR करण्यात येणार आहे। तर सर्वात आधी म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही देखील या योजनेमधून अपात्र होणार आहे आणि जर तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यावरती कारवाई देखील होऊ शकते। कारण लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला अपात्र होत्या त्यांच्यावरती कारवाई देखील झालेली आहे। त्यासोबतच तुम्ही जर खूप श्रीमंत असाल किंवा तुमच्या घरी महागडी गाडी असेल, त्यासोबतच जर तुमचे राशन कार्ड मध्ये जर नाव असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार आहे। मात्र तुमच्या घरी राशन कार्ड असून सुद्धा तुमचे जर त्या योजनेमध्ये किंवा राशन कार्ड मध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। अनेक महाराष्ट्रातील लाडकी बहिणीवरती कारवाई ही दररोज चालू आहे। यामध्ये जर तुमचं नाव आढळलं तर तुमच्यावरती देखील कारवाई होऊ शकते। तुमच्या नातेवाईकामध्ये जर असं कोणी असेल तर त्याला आत्ताच कळवा, अन्यथा त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात येणार आहे। तर ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आम्ही त्या सर्व प्रश्नांचे तुम्हाला उत्तर नक्की देऊ आणि यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करा।